पाटील या सर्वांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय मंचावर आणि आताशी उपस्थित झालेत आणि निश्चितच मगाशी आम्ही आठवण काढली होती सन्माननीय कृष्णा पाटील म्हणजेच त्यांच्याच वडिलांची की असा मी त्यांचं हे पुस्तक आमच्या एकूणच वाचण्यात आलं होतं आणि त्या आठवणी कृष्णा पाटील यांच्या आम्ही जतवल्या होत्या. आज भरपूर आठवण होती. एकूणच आपण बघतोय कल्पेशला बघतोय तसेच रतन पाटीलांना बघतोय आणि आमच्या दिवंगत मित्राची आम्हाला भरपूर आठवण येते. देवेंद्र म्हणजेच आमचा बंड्या असो नाही आहे मात्र त्यांना देखील आमची भारपूर्ण श्रद्धांजली असेल. चला मॅच ऑन करूया. महत्वपूर्ण सामना मगाचा सामना एकतर्फी जरी झाला असला तरी भरपूर काही गोष्टी शिकाव्या लागतील. त्या म्हणजे आर के मोरवाला आणि कदाचित ती टीम मीटिंग तिथे सुरू आहे. चेतनची चांगली कामगिरी मात्र गोलंदाजी करताना काही चुका नक्कीच झाल्यात आणि त्यामुळे निश्चितच ही धावसंख्या जास्त मोठी झाली. हिरेनचे एफर्ट मी कमी लेखणार नाही मात्र तरी देखील गोलंदाजीची चुका या आर के मोरवा संघ नक्कीच त्यांच्या नजरेसमोर आणतील आणि त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करतील. चला वळूया. मॅच संपली आहे ती आता वळतोय घोडबंदर वर्सेस नवघर. दोन युवकांचे संघ आपल्याला पाहायला मिळतील. स्वागत करूया दोन्ही संघाचं आणि गोलंदाजी मार्कवर आलाय पहिला गोलंदाज हर्ष नयन पाटील गोलंदाजी मार्कवर. नयनदाचा हा मुलगा बघायचा आहे कशा काय पद्धतीने कामगिरी करतोय. संधी आहे त्याला आणि हीच गोष्ट आहे या चषकाचं आयोजन कशासाठी तर निश्चितच आपल्या आगरी कोळी युवकांना संधी मिळाली पाहिजे. त्यांच्या क्रिकेटला उभारी मिळाली पाहिजे. त्यांचं क्रिकेट समृद्ध झालं पाहिजे. या गोष्टीसाठी हा सगळा अट्टास. स्ट्रायकेटला मनीष नॉन स्ट्रायकेटला देवेंद्र यशांच्या पाठीमागे अक्षय पाटील. नवघर गावातील एक महत्वपूर्ण खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. स्टार्ट झाले. पहिला चेंडू डेड ऑन स्पॉट आहे. चांगला फटका खेळून काढलाय तितकं चांगलं क्षेत्ररक्षक. वा जयदीप वा. एक धाव इथे पूर्ण केली जाते मात्र चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतायत. मी माझी म्हटलं की अतिशय चांगला युवा संघ आपल्याला इथे पाहायला मिळतोय आणि कदाचित या संघाला अक्षय पाटील लीड करतोय. दोन क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत थर्ड इयर सर्कलच्या बाहेर. डीप मिड विकेट आणि एकूणच ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला यावेळेला स्टायलिश फटका आहे. वा शुभम क्या फिल्डिंग आहे. अफलातून फिल्डिंग होती. धावा अडवले तिथे शुभमनं. वेगवान ड्राईव्ह केला होता तिकडे देवेंद्रच्या माध्यमातून मात्र हा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. अविनाश पाटील यांचे शिवपुत्र फिरमाने ज्यांना कटल्यादा म्हटलं जातं. भरपूर मोठं नाव नवघर टेनिस बॉल क्रिकेटमधील आज देखील 40+ क्रिकेट ते गाजवत आहेत. इंजरीमध्ये आहेत सध्या ते मात्र ती लवकर इंजरी बरी होईल अशी अपेक्षा. मनीष आणि देवेंद्र ही जोडी अतिशय स्टायलिश जोडी आहे. मोठे फटके खेळू शकतील. धावसंख्या रोटेट करू शकतील. या दोन्ही गोष्टीकडे त्यांचं लक्ष असतं. नेक्स्ट बॉल हर्ष चांगला चेंडू आहे. ऑन द पॅड होता. लेट सी एक्झॅक्टली काय घडलंय. बॅट अँड पॅड झाले किंवा काय मात्र एक धाव पूर्ण दुसरी धाव देखील इथे पूर्ण होताना दिसतीये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते मात्र ते येईपर्यंत या दोन धावा. स्टायलिश बॅटिंग पाहायला मिळेल. आता ज्या पद्धतीने आपण बघतो ही स्पर्धा पुढे सरकते. पहिला सामना साईदत्त पिनकरपाडा वर्सेस जय मल्हार खारीगाव संघानं सामना जिंकला. त्यानंतर आपण बघितला ते म्हणजे निश्चितच आर के मोरवा वर्सेस उमरमध्ये गोडदेव. उमरमध्ये संघ पुढे सरकलाय आणि हा तिसरा सामना आजच्या दिवसातील. लाफ्ट करायचा होता. चेंडू बॅट अँड पॅडवर आहे मात्र इथे जर बघितला तर डाऊन द लेग आहे. ही पंच ही गोष्ट नक्कीच दर्शवत आहेत मात्र चांगली अपील होती. या अपिलामध्ये निश्चितच थोडासा आत्मविश्वास देखील दिसून आलाय मात्र पंचांनी लाईन ओळखली आणि कदाचित थोडेसे हाईट फॅक्टर देखील होता आणि म्हणूनच पंचांनी ते अपील फेटाळून लावले. हा चेंडू इथे निर्धाव येते. वेल बोल्ड हर्ष. चांगले गोलंदाज आहेत आणि त्यांचा रनवे बघा तब्बल 14 ते 15 पावलांचा स्टार्ट आहे त्यांचा आणि तिथून भरपूर वेगाने येतात. डाऊन द ग्राउंड हा झेल नाही. वन बाउन्स पुढे पडतोय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे कल्पेशच्या माध्यमातून द मॅकडॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव. काय बॅटिंग केली होती पहिल्या एडिशन मध्ये कल्पेशनं. पेनकरपाड्याचं मैदान गाजवलं होतं. सुपर बॉलिंग आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याचे ते 3 चेंडू मधील 3 षटकार लाईव्ह पाहिले होते आम्ही. नेक्स्ट बॉल हर्ष वर पिच केलाय. काय टायमिंग आहे. देवेंद्रचा तडका. चेंडू आउट ऑफ द पार्क.
षटकार आहे. आय थिंक लक्षात घ्या सर, त्या दुसऱ्या मजल्यावर तिथे षटकार आहे डायरेक्टली, त्यामुळे डोंट वरी. 6 धावा. काय टायमिंग दाखवलं देवेंद्रना, जागा बनवली होती, चेंडू बरोबर मधल्या एसटीवरचा वर पिच केला होता आणि स्वीट टायमिंग डीप स्क्वेअर लेगला हा तडाखा, हा षटकार. या षटकारांना संघाची धावसंख्या वाढली आहे, ती जाऊन पडले तब्बल 11 या धावसंख्येवर. एका बाजूला आपण 12व्या खेळाडू देखील आपण बघतोय, घोडबंदरचे 12वे खेळाडू मनीष वैती यांना तुम्ही पाहू शकता. तर दुसऱ्या बाजूला नवगरचा 12वा खेळाडू वंश पाटील याला देखील आपण पाहू शकतोय. दुसऱ्या षटकासाठी स्वतः कर्णधार मयुरेश पाटील आज कॅप्टन आहे टीमचा आणि निश्चितच जबाबदारी स्वीकारतोय, ही चांगली गोष्ट म्हणावी लागेल. मयुरेश पाटील गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या 11 झाली आहे. आमच्या सगळ्या मान्यवरांना विनंती आहे की आज जेवूनच जा. इमारत क्रमांक 3 येथे निश्चितच सभागृह आहे आणि रतन पाटील साहेबांना पूर्ण कल्पना आहे, त्यामुळे सांगायची टेन्शन नाही आहे. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये खास फोटोग्राफी सुद्धा होते. लाफ्ट करायचा होता, अपील झालंय तिथे हलका. मात्र एकूणच आपण बघतोय मयुरेशच्या माध्यमातून फक्त अपील दिसतंय, तिथे यशरक्षक इंटरेस्टेड नव्हते, त्यामुळे अपील फेटाळून लावलाय. हा चेंडू ऑफलातून होता, टप्पापर्यंत हलकासा आत कट झाला होता आणि कदाचित निश्चितच जर विचार केला तर थोडंसं शफल क्रॉस करून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. देवेंद्रने शेवटच्या चेंडूवर षटकार डोकलाय, त्यामुळे धावसंख्येला थोडीशी उभारी मिळतीये. 11 धावा, एकही गडी बाद नाहीये. 4 क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये. यावेळेला हा फटका देखील सुपर्ब आहे आणि हा चौकार आहे. 4 धावा. मयुरेश वारंवार चेंडू जर बघितले तर मिडल ऑफला ठेवतोय, मात्र कुठेतरी बॅटर जो आहे तो जास्त शफल क्रॉस खेळताना दिसतोय. धावसंख्येने उडी घेतली आहे 16 या आकड्यावर. चांगली पार्टनरशिप 5 षटकांच्या सामन्यामध्ये ज्यावेळेला 20 धावांची पार्टनरशिप होते त्यावेळेला नक्कीच ते चांगलं फाउंडेशन म्हणता येईल. कल्पकता आहे या गोष्टी मागे. वेल प्लेड सॉफ्ट हँडचा वापर. दुसरी धाव कदाचित ऑन होईल का नाही. इथे प्रयत्न मयुरेशने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला केलाय. गुड कमिटमेंट. काय मान्यवरांची उपस्थिती सकाळपासून आपल्याला पाहायला मिळते. हा संपर्क आहे जय मल्हार कलाकडा उत्सव समितीचा आणि जय मल्हारच्या या सगळ्या सवंगड्यांचा. व्हॉट अ शॉट. चेंडू जास्त काळ हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे, कल्पेश सोडणार नाहीये झेल. सुपर्ब कॅच. जास्त वेळ चेंडू हवेत राहिला आणि इथे चांगला झेल. वेल टेक कल्पेश. विकेट डाऊन. हा फटका जास्त वेळ हवेत राहिला, मनीषला परतावा लागेल. मात्र घोडबंदर टीमच्या जर पाठीमागे नावं तुम्ही जर बघितली तर गौरी ॲक्वाकल्चर आणि एकूणच खुश ॲक्वाकल्चर एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनिकेत किणी आणि हर्षद वैती यांचा हा कोलंबी प्रकल्प आणि त्यांच्याच माध्यमातून स्पॉन्सर झालेले आहे टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत घोडबंदर संघाच्या अंगावर. मनापासून कौतुक आहे. या मुलांना सपोर्ट द्यायला पाहिजे आणि चांगला सपोर्ट देत आहेत इथे आमचे स्पॉन्सर्स. गोलंदाजी मार्कवर आहे मयुरेश. मात्र इथे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, चांगल्या धावा हर्षने अडवले तिथे. एकच धाव इथे मिळेल. केतन वैती गेलाय मैदानाच्या आतमध्ये, मात्र हा चेंडू अनप्लेबल ठरलाय त्याच्यासाठी. षटक संपलंय. 2 षटकांची समाप्ती. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावा झाल्यात त्या म्हणजे 18. या षटकात कमी धावा. चांगली गोलंदाजी झाली कॅप्टनची, ती म्हणजे मयुरेशची.
वेल बोल्ड. उकाडा वाढतोय. अगदी फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण 36 डिग्री 37 डिग्री पाहायला लागलोय. त्यामुळे येणारा काळ कसा असेल, कोल्ड्रिंक्स पिऊ नका मित्रांनो, त्याने काही होत नाही, थोडंच बरं वाटतं. मात्र कौतुक आहे एकूणच या संपूर्ण नियोजनाचं. अतिशय चांगली व्यवस्था आपण बघतोय. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे स्टँड्स बनवण्यात आले, चांगल्या एकूणच नेट्स देखील उपलब्ध केले आहेत, चांगली गोष्ट आहे. त्यामुळे इथे प्रेक्षकांना बसण्यासाठी ज्या गॅलरीज बनवल्या आहेत त्यासाठी निश्चितच कौतुक एकूणच या आयोजनाचं. पाण्याची व्यवस्था देखील अतिशय चांगल्या पद्धतीने करण्यात आले, त्यामुळे निश्चितच चांगल्या पद्धतीने तुम्ही एन्जॉय करू शकता या एकूणच क्रीडा संकुलामध्ये. अभिनवचं सुंदर मैदान, अनेक अनेक मान्यवरांची उपस्थिती आणि आगरी कोळी युवा चषक आपल्याला पाहायला मिळतोय. गोळ्याची मार्कवर पुन्हा एकदा हर्ष येतोय. पहिले षटक ज्यांनी हाताळलं होतं हर्ष नयन पाटील, त्याच्यासमोर आव्हान आहे ते म्हणजे केतनचं. लेट्स सी, एक युवा गोलंदाज वर्सेस एस्टॅब्लिश बॅटर घोडबंदर टीमचा. फुलपिच डिलिव्हरी होती. लाईन खराब आहे का, तर लाईन योग्य आहे. पंचांनी बघितलं की योग्य लाईन आहे आणि त्यानुसार हा चेंडू योग्य ठरतोय. अमांतर चेंडू नाहीये, चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या अजूनही 18 वर थांबली आहे. गोलंदाजीचे जे ऑप्शन जर बघितले तर चांगले ऑप्शन अवेलेबल आहेत त्या टीम नवगरकडे आणि त्यामुळेच हर्षला जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पहिलं षटक त्यांनी चांगलं हाताळलं आणि म्हणूनच अजून एक षटक त्याच्या दिमतीला आलाय. वर पिच केलाय, गुड बॉल, अतिशय चांगला चेंडू. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्याला ब्रह्मास्त्र म्हटलं जातं, यॉर्कर डिलिव्हरी म्हटलं जातं, हा बुंदा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. वेल बोल्ड हर्ष. एक्साइटिंग मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. आज राईस संघ ड्रॉप आहे, त्यामुळे तुम्हाला संघ पाहायला मिळतील. अजून मीरा संघ बघायला मिळेल, मुर्दा संघ तुम्हाला बघायला मिळणार आहे या एकूणच मालिकेमध्ये. ते संघ देखील इथे आले असतील तर त्यांचंही स्वागत आहे. अवे ऑफ द बॉडी ड्राईव्ह करण्याचा विचार होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. पुन्हा एकदा चांगला चेंडू, चेंडू निर्धाव येतोय. पहिल्या 3 चेंडूमध्ये या षटकाच्या आले फक्त एकच धाव. वेल बोल्ड हर्ष. ऍक्शन जबरदस्त आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जर बघितल्या तर रिदम चांगला आहे त्यांच्या गोलंदाजी मधला. अजून 2 मान्यवर खेळाडू येताना दिसते आहेत, ते म्हणजे टीम नवगर मास्टरचे महेश दादा पाडेल तसेच विकास दादा. स्वागत आहे आपलं निश्चितच या जय मल्हार कला क्रीडा उत्सव समितीच्या युवा चषकामध्ये आपलं स्वागत आहे. नेक्स्ट बॉल हर्ष. वेल बोल्ड बॅकफुट वरला धाडलाय. एकूणच बॅटरला ही चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण ज्या वेळेला तुम्ही फलंदाजाला बॅकफुटला नेता त्यावेळेला तुमच्या गोलंदाजी धार, तुमच्या गोलंदाजीची लय ही दिसून येते आणि हर्षनं तो करिश्मा आतापर्यंत केलेला आहे. या षटकात आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 2 धावा. वेल बोल्ड हर्ष. उत्तर द्यावं लागेल. घोडबंदर संघ कुठेतरी थांबलाय, ते उत्तर शोधावं लागेल, ते म्हणजे केतन आणि देवेंद्रला. वॉट डिलिव्हरी. मात्र हा चेंडू थोडासा जास्त बाहेर आहे. चांगली उसळी होती, चेंडूने टप्पा पडल्यानंतर जी उसळी दिली होती, विचार चांगला होता आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूला लँड करण्याचा, मात्र थोडंसं जास्त तो अवांतर ठरलाय. वाईटचा इशारा. अवांतर धावणे संघाची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचले. स्वागत करूया मास्टर खेळाडू, लिजंड खेळाडू, सन्माननीय महेश पाटील दादांचं. वेलकम आपलं स्वागत आहे. तसेच विकास दादा आपलं देखील स्वागत आहे. वन्स अगेन हर्ष. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी होती आणि हा आडवा हात. अगदी चेंडू जर बघितला तर सीमारेषेच्या पासून 10 यार्ड अजून मागे. ही पॉवर आहे केतन वैदीची. डिस्ट्रॉइंग स्ट्रोक बाय केतन वैदी. आणि त्यांचेच पती जयप्रकाशजी पाटील यांचं देखील आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. काय षटकार ठोकला आणि मान्यवरांचं आगमन होतंय. या एकूणच कार्यक्रमासाठी नेहमीच सहकार्य देणाऱ्या डॉक्टर प्रीती पाटील मॅडम यांचं आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय.
पुन्हा एकदा आडवा फटका पाहायला मिळतो ऑन साइडला जर बघितलं क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये एक धाव मिळेल दुसऱ्या धावसाठी येणार नाही. वॉट अ थ्रो बाय आयुष राजू पाडेल यांना तुम्ही पाहू शकता. तर स्वागत करूया नगरसेविका डॉक्टर प्रीती पाटील मॅडम यांचं तसेच जयप्रकाशजी पाटील यांचं. जय मल्हार म्हटलं किंवा जय मल्हारचा कोणताही इव्हेंट म्हटला की प्रीती पाटील मॅडम आम्हाला नेहमीच डायसवर दिसलेत आणि नेहमीच आमच्या निमंत्रणाला मान देऊन ते सपोर्ट करतात. ते नेहमीच येतात आणि त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय अभिनवच्या या सुंदर मैदानामध्ये. आज युवा अग्री कोळी चषक आहे आणि एक क्रिकेटचा औचित्य साधून आपला सन्मान करण्याची ही निश्चितच आम्हाला संधी मिळते. त्यामुळे निश्चितच जयप्रकाशजी पाटील आणि डॉक्टर प्रीती जयप्रकाश पाटील यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय मंचावर. जय मल्हार खारीगाव कला क्रीडा उत्सव समिती यांच्यातर्फे स्वागत मान्यवरांचं. ड्रिंक्स ब्रेक झालाय. 3 षटकाची समाप्ती. 3 षटकानंतर धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 28 सरासरी 9च्या पलीकडे आहे. तर एक खास विशेष सन्मान आम्ही एकूणच मुख्य मंचावर करतोय. सन्माननीय नगरसेवक गणेश गजानन भोईरजी यांचं. या परिसरात कधी कुठलंही काम असो किंवा कधी कुठलं उत्सव असो तर सगळ्या सेलिब्रेट करण्यामध्ये निश्चितच आपला वाटा देणारे सन्माननीय नगरसेवक आणि युवा नगरसेवक गणेशजी गजानन भोईर यांचा विशेष सन्मान आम्ही निश्चितच आमच्या स्टाईलने करतोय. मी मनूला विनंती करतोय की एकविरा आईला प्रदर्शित करणारी ही खास टोपी येस कॅमेरा पर्सनला विनंती करतोय. येस आहे कॅमेरा पर्सन आहे येस. तर निश्चितच ही सगळी क्षणचित्र प्रिन्स मूवीजवर दाखवली जात आहे. थँक्यू व्हेरी मच गणेश गजानन भोईरजी आणि आपलं खूप सारं स्वागत आहे. धन्यवाद. ड्रिंक्स ब्रेक झालाय. 28 धावा झालेत. 9.33च्या सरासरीने संघ पुढे सरकतोय. मात्र हे षटक चांगलं ठरत असताना हा आलाय मोठा षटकार. अजून एक खास स्वागत ते म्हणजे कल्पेश रतन पाटील यांचं. आज कल्पेश देखील इथे जातीने उपस्थित आहे. त्याचा देखील विशेष सन्मान आम्ही एकूणच या मंचावर करतोय. या कल्पेश पुढे प्लीज आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आणि एकूणच काशी भवन म्हटलं की निश्चितच भरपूर आठवणी आणि त्यातलाच एक सुपुत्र कल्पेश रतन पाटील इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील विशेष स्वागत या मंचावर केलं जात आहे आपल्या आगळी कोळी पद्धतीनं. धन्यवाद कल्पेश आपल्या या सहकार्यामुळे आणि आपल्या या उपस्थितीमुळे. आणि आपण बघतोय या महेश दादा पाटील इथे उपस्थित आहेत माजी खेळाडू नवघर गावचे आणि निश्चितच जय मल्हार खारेगाव संघ प्रॅक्टिससाठी येतो आणि त्यासाठी निश्चितच महेश दादा नेहमी सपोर्ट देत असतात. नवघर ग्रामस्थ मंडळ चांगला सपोर्ट देत त्यांचा देखील विशेष सन्मान या प्रसंगी आम्ही करतोय. मॅचकडे वळतोय. गोलंदाजी मार्कवर आहे सनी. जसं नाव मयुरेश आहे त्याला प्रेमाने त्याला सनी म्हटलं जातं. तो गोलंदाजी मार्कवर येतोय. केतन स्ट्राईक केलाय. मात्र हा विशेष सन्मान महेश दादांचा आपल्या आगरी कोळी स्टाईलमध्ये. ही खास आगरी कोळी टोपी त्यांना परिधान केली जाते. ऑन द लेग चेंडू होता मात्र काय खेळले चेंडूला गाठले फाईन लेगची सीमारेषा. अफलातून स्ट्रोक मेकिंग बाय केतन वैदी. हा अफलातून चौकार अगदी गरमीमध्ये थंडी का एहसास. टीम घोडबंदरला 4 धावा. धाव संख्या 32. त्या मैदानात विषय आहे तो म्हणजे केतन वैतीचा. एक षटकार एक चौकार आणि धावसंख्येला त्यांनी निश्चितच आकार दिलाय. रनवे मध्ये थोडीशी चूक होतीये. माशी म्हटलं केतन एक एस्टॅब्लिश बॅट्समॅन आहे घोडबंदर बॉयज टीमचा. त्यामुळे त्याला रोखायचं असेल तर त्याची विकेट कशी काढता येईल या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. लेट्स सी काय घडतंय. पुन्हा एकदा सनी वर्सेस केतन. स्लो डिलिव्हरी आहे. गुड चेंज ऑफ पेस. फिंगर रोल केले एकूण चेंडूवर. हा चांगला चेंडू आहे आणि हीच मोठी लर्निंग प्रोसेस आहे. ही स्पर्धा कशासाठी तर नवनवीन खेळाडूंची फाइंड करायची आम्हाला. मीरा भाईंदरचा एक अतिशय चांगला संघ आम्हाला बनवायचा आहे आणि त्यासाठी निश्चितच आगरी कोळीचे व्यासपीठ आमच्या मुलांना कौतुक आहे. या एकूणच विचाराला पुढे आणण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली त्यांचं. वेल बॉल यॉर्कर डिलिव्हरी होती. फक्त फ्लिक करायला गेले. इथे डायरेक्ट हिटचा देखील जबरदस्त प्रयत्न केलाय मात्र एकच धाव मिळेल
अग्रेशन आहे, अग्रेशन आहे. मात्र या अग्रेशनला व्यवस्थित चॅनलाइज करावं लागेल. अजून एक धाव फलकावर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 33. गुड क्रिकेट, गुड क्रिकेट. 33च बोललं, 33. प्रफुल्ल आज चांगलं गुणलेखन करतोय. प्रफुल्ल अफलातून गुणलेखक आहेत आणि अगदी 10 वाजल्यापासून ते बसलेत. नेक्स्ट बॉल सनी वन्स अगेन. लावला देवेंद्र स्ट्राईक वर आहे. पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी आहे, पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी आहे. अगदी यशच्या का उद्ध्वस्त झाला नाही हा मोठा आणि मोठा प्रश्न. कदाचित चौथी यशची हवी होती का हा देखील एक प्रश्न पडलाय. वेल बोल्ड सनी कम बॅक करतायत. नेक्स्ट बॉल. ओ क्लीन बॉल. या वेळेला यष्टांचा वेध फर्निचर डिस्ट्रॉय. देवेंद्रला परतावा लागेल. वेल बोल्ड सनी. पहिल्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतर अफलातून कामगिरी. पुन्हा एकदा कमबॅक करताना टीम नवघर. सन्मान्य नगरसेविका आणि डॉक्टर प्रीती जयप्रकाश पाटील यांचा आज त्या जातीने इथे उपस्थित आहेत आणि एकूणच या मंडळावरचं त्यांचं प्रेम असंच अगाधित राहो अशी अपेक्षा आहे. त्यामुळे निश्चितच त्यांचा हा विशेष सन्मान आम्ही इथे करतोय. मी विनंती करतोय आयोजकांना की त्यांच्या शुभ हस्ते आपण हा खास सन्मान करूया डॉक्टर प्रीती पाटील मॅडम यांचा. थँक्यू मॅडम. तुमचा असा स्नेह राहू द्या आणि निश्चितच ज्या वेळेला आम्हाला गरज पडते आम्ही तुमच्यापर्यंत येतोय आणि जेव्हा जेव्हा काही कामानिमित्त आमची गरज वाटली एकूणच आमच्या मंडळाची तर निश्चितच ती साथ द्या. आम्ही नक्कीच येणार. धन्यवाद. आणि हा खास विशेष सन्मान त्यांचा केला जातोय एकूणच या मंचावर डॉक्टर प्रीती जयप्रकाश पाटील मॅडम. थँक्यू. नेक्स्ट बॉल सनी. वेल बोल्ड. इथे जर बघितला तर निश्चितच अजून एक डॉट येतोय. चांगला चेंडू कौशल आला होते मात्र कौशल डॉट खेळताय. संघाची धावसंख्या 33 वर थांबली आहे. 3 षटकानंतर जर बघितलं तर धावा होत्या त्या म्हणजे तब्बल 28 आणि 4 षटकानंतर धावसंख्या दिसते ती म्हणजे 33. म्हणजे या षटकात फक्त 5च धावा. वेल बोल्ड सनी. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर सुद्धा देखील ही अफलातून कामगिरी ती म्हणजे सनीची. वेल बोल्ड. आता शेवटच्या षटकासाठी कोण याचं उत्तर द्यावं लागेल. इज इट जयदीप किंवा अजून एखादा कोणता ऑप्शन आहे किंवा चेंडू दिला जाईल तो म्हणजे राजू पाटील यांचे चिरंजीव ते म्हणजे आयुषकडे. लेट्स सी कोणता गोलंदाज येईल. मात्र जास्त वेळ वाया घालू नका. यस आयुषच्या हातातच आय थिंक चेंडू दिला जाईल. लिजेंड त्यांचे पप्पा. मात्र इथे आयुष एक चांगला गोलंदाज आहे. आयुषला आम्ही पाहिले गोलंदाजी करताना त्यामुळे निश्चितच त्याच्याकडे ते टेक्निक आहे. मात्र या 6 चेंडूवर केतन वैद्य अँड कंपनी म्हणजे घोडबंदर बॉयचा हा संघ कितपर्यंत मजल मारेल. मी म्हणेल अजून 10 धावा येणं गरजेचं आहे. 10 ते 12 धावा आल्या तर ही मॅच इंटरेस्टिंग मोडमध्ये येईल. धावसंख्या झाली ती म्हणजे 33. अनेक मान्यवरांची उपस्थिती आणि नटलेला हा मंच आपल्याला पाहायला मिळतोय. जय मल्हार खारीगाव म्हटलं तर एक वलय आहे. त्यांचं दहीहंडी पथक एकमेव असं दहीहंडी पथक आहे या संपूर्ण मीरा भाईंदर मधील ज्यांनी 800 थर कन्सिस्टन्सी लावलेत आणि सातत्याने 10 वर्षापासून आपला दबदबा टिकवलाय एकूण संपूर्ण मीरा भाईंदर परिसरामध्ये. मान्यवरांचं स्वागत आहे. त्यांना विनंती करतोय की या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हा. हा वाईट डिलिव्हरी आले. संघाची धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचले. आयुष पाटील गोलंदाजी मार्कवर. लो फुलटॉस डिलिव्हरी आहे. चेंडू मात्र खालून खेळलेत. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे सनी मार्फत झालंय. गोट कलेक्ट अँड थ्रो. व्हॉट अ थ्रो. बॉल डॉट होणार आहे तिथे. तिथे डॉट होणार आहे. ऍक्शन तिथे थांबलंय त्यामुळे जिथे आहात तिथेच उभं राहावं लागेल तुम्हाला.
इथे आपण बघतोय एकच धाव इथे मिळते. फुलटॉस डिलिव्हरी आज जास्त धावा मिळाल्या नाहीयेत. आज बऱ्याच खेळाडूंनी फुलटॉस डिलिव्हरी फक्त आणि फक्त एक सिंगल किंवा ती सोडून देण्याचा प्रयत्न केला आहे. कदाचित एक वेगळी भीती आहे, जर चेंडू व्यवस्थित बॅटवर आला नाही तर काय, ही भीती कदाचित कन्सिस्टंटली त्यांच्या माइंडमध्ये पाहायला मिळते. डाऊन द ग्राउंड चांगला फटका आहे. मयुरेश चांगलं क्षेत्ररक्षण, गोट कलेक्ट अँड थ्रो. क्रिकेटचं बेसिक दाखवलंय. फक्त काही अंश चेंडू हातात ठेवला, लगेच थ्रो दिला. हे क्रिकेटचं बेसिक आहे. वेल डन मयुरेश. धाव संख्या 36. कौशल ऑन स्ट्राईक. वेल बोल्ड. इथे धाव मिळणार नाहीये. केतन वैद्य ऑन स्ट्राईक, सॉरी. मात्र हा चेंडू इथे निर्धाव. प्रतीक्षा आहे एका मोठ्या फटक्याची टीम घोडबंदर बॉईजला. मात्र मी मगाशी म्हटलं होतं की या एकूणच युवा क्रिकेटमध्ये आपल्याला काही मास्टरचे खेळाडू देखील पाहायला मिळत आहेत. आज घोडबंदरचा एकूणच अलंकारला आम्ही मिस करतोय. हा फुलटा चेंडू आहे, हा चुकीचा चेंडू आहे. चेंडूला मागवा अगदी कस्तुरी पार्क मधून. 6 धावा. यावेळेला हा फटका कल्पेश चांगला अडवलाय. जवळजवळ 5 धावा अडवल्या की काय. नाही, थांबावं लागेल. ऍक्शन डेड ऍक्च्युली तिथे झाली आहे. थांबावं लागेल. केतनला नॉन स्ट्राईक एंडला मात्र काय अडवलाय. हा झेल देखील होऊ शकला असता. मात्र चांगले एफर्ट कल्पेशचे तिकडे. 5 धावा आपल्या संघासाठी अडवलेत. धावसंख्या 43. 43 लॉस ऑफ 2 विकेट्स. फक्त 2 गड्याच्या मोबाईल धावसंख्या केली टीम घोडबंदरना. शेवटचा चेंडू बाकी आहे. या इनिंग मधील आव्हान कायम आहेत दोन्ही संघाची. मात्र एक मोठा फटका येणार का टीम घोडबंदर साडी. आलाय, हा फटका बाहेर आहे. सुपर शॉट. धाव संख्या 49 आणि 50 धावा विजयासाठी. अफलातून शेवटच्या चेंडूवर षटकार आणि कमबॅक केलंय पुन्हा एकदा टीम घोडबंदरना. 50 धावा विजयासाठी असतील ते म्हणजे टीम नवगरला विनंती करतोय डगआउट इथे प्लीज या.
क्रीडा रसिकांचं जय मल्हार स्पोर्ट्स खारेगावच्या वतीने मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय आग्रे कोळी युवा चषक 2025 आणि एकूण 2 सामन्यांचा आता निकाल लागलेला आहे. हा तिसरा सामना वेळापत्रकातला आहे आणि 50 धावांचे लक्ष ठेवलेलं आहे. नर्सिंग ग्रुप नवघर या संघासोबत जुना संघ आहे नर्सिंग आणि पुन्हा एकदा त्याच संघाची आठवण म्हणून या तरुणांनी संघाचं नाव नर्सिंग ठेवलेलं आहे. तर लगातार 3 षटकार, लगातार 3 विकेट्स पूर्ण दिवसभरामध्ये कुठलाही खेळाडू जर पूर्ण करेल तर गुरुकुल स्कूलच्या वतीनं 5,001 रुपयांचं बक्षीस त्या खेळाडूला दिलं जाणार आहे. लगातार 3 विकेट्स म्हणजे विकेट हॅट्रिक आणि लगातार 3 षटकार म्हणजे षटकारांची तिकडी जो कोणी पूर्ण करेल त्याला गुरुकुल स्कूलच्या वतीनं 5,001 रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे. चला बक्षिसं लागू आहेत. या अगोदर आमच्या कल्पेशनी बक्षिसं जिंकले. कल्पेश 1200 रुपयाचं काय केलं? आणि हितेश वसंत पाटील यांच्याकडून जे विशेष गिफ्ट होतं राहुल जय मला स्पोर्ट्सला, त्या गिफ्टचं नेमकं झालंय काय? चला मॅच ऑन करूया. सेकंड इनिंगकडे वळतोय आपण आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत. घोडबंदर संघाकडून येस एक्सपेक्टेड तेच होतं. केतन गोलंदाजीसाठी येत आहेत. मला अजून आता आठवतंय घोडबंदर रोड प्रीमियर लीगमध्ये केतन मॅन ऑफ द सिरीजचे दावेदार होते पण त्यांना गोलंदाजी मिळाली नव्हती जेव्हा कासर रोडवलीला ती स्पर्धा झाली होती. अजूनही मला त्या गोष्टी आठवतात. त्याचमुळे तुमच्याकडे जर गोलंदाजी आहे तुम्हाला ते प्रयोग करावेच लागतील आणि संघासाठी ते चांगलं नक्कीच ठरू शकेल. तो पॉझिटिव्ह इंटेट तुमच्याकडे असला पाहिजे. बघा ना मागच्या डावामध्ये 4 षटकानंतर 31 होत्या आणि शेवटच्या षटकामध्ये एकूण 18 आल्या. त्याचमुळे तो पॉझिटिव्ह अप्रोच इम्पॉर्टंट आहे. मी करू शकतो, मला करायचं आहे, तेच तुम्हाला मनात ठरवून घ्यायचं आहे आणि तेच करताना आपण मागच्या डावामध्ये घोडबंदर संघाला पाहिलं आणि आता नर्सिंग ग्रुप नवघर या संघाला तेच करायचं आहे. धावांचा पाठलाग करण्यासाठी ती तत्परता दाखवावी लागेल आणि ती दाखवण्यासाठी 2 बॅटर स्ट्रायकर एंडला आयुष आहेत आणि नॉन स्ट्रायकर एंडला आहेत अक्षय. आयुष आणि अक्षय हे 2 फलंदाज स्टार्ट करतील या डावाची, या रन चेसची. प्रत्येक षटकामागे 10च्या गतीने धावांचा पाठलाग करायचा आहे. यास जयदीप या काय बक्षीस आहे का? श्री साई दत्त नवघर हा संघ तुम्हाला रनचेस करताना पाहायला मिळेल. श्री साई दत्त नवघर. चला श्री साई दत्त नवघर हा संघ रनचेस करतोय. येस चला मॅच ऑन करायची आहे. पहिला बॉल केतन वैती ऑन साइडला स्लॉग हिट आहे, गॅपमध्ये आहे, बॉल स्क्वेअर लेगला जातोय. दरम्यान एक सिंगल पूर्ण दुसऱ्या धावासाठी टर्न केलंय दोन्ही फलंदाजांनी. 2 धावा सुद्धा पूर्ण झालेल्या आहेत. तिसऱ्या धावासाठी परत आहेत आणि आता पाहूया ही तिसरी धाव सुद्धा पूर्ण होईल. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. तर ज्ञानेश्वर चिकणे जे उत्तम दर्जाचे निवेदक आहेत, सूत्रसंचालक आहेत, कवी आहेत, त्यांच्या वतीने सुद्धा आगरी कोळी युवा चषकाला शुभेच्छा आलेल्या. धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणेजी, आपण ही स्पर्धा पाहताय, समर्थन देत आहे, त्याबद्दल आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. उत्कृष्ट आगरी कवी म्हणून त्यांची ओळख आहे आणि भिवंडी महोत्सवामध्ये त्यांचा सत्कार सुद्धा झालेला आहे. आगरी कवी म्हणून तर ज्ञानेश्वरजी चिकणे आपलं मनपूर्वक स्वागत आहे. दरम्यान पहिल्या षटकाची सुरुवात केतनने केली आणि या 3 धावा आहेत की 2 धावा? संतोषजी आपल्या निर्णयाची आम्ही वाट पाहतोय. या डिक्लेरेशनच्या 2 धावा आहेत. ओके चला थँक्यू. 3 का? चला 3 धावा पळून पूर्ण केलेल्या त्याच गृहीत धरल्या जातील आणि पहिल्याच बॉलवर ट्रिपल कंप्लीट केलेले आहे श्री साई दत्त नवघर या संघाकडून. आणि आता अक्षय पाटील जे रेग्युलर संघाचे कॅप्टन सुद्धा आहेत. साई 11 जितू पॅकर्स नवघरचे कॅप्टन आहेत अक्षय पाटील आणि त्याच्यामुळे तो अनुभव आता झोकावाच लागेल. गत्यंतर नाही आहे. त्यापेक्षा पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावांसाठी प्रयत्न करावे लागतील. पॉवर प्ले आहे, 2 षटकाच्या सर्कलच्या बाहेर आहेत, त्याच संधीचा फायदा उचलायचा प्रयत्न करतील लक्ष्य. पण केतन यांचा अनुभव ओळखताना थोडासा त्यांनी देखील स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळे ऑफस्टमच्या बाहेरच्या बॉलला हलक्या हाताने फक्त प्लेस करताना एक सिंगल कंप्लीट केले. स्ट्राईकवर पुन्हा एकदा आयुषला आणलं. आयुष राजू पाटील यांचे सुपुत्र आहेत आणि त्याचमुळे आता वडिलांचा वारसा ते जोपासत आहेत. राजू पाटील 50+ क्रिकेट खेळत आहेत. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये त्यांचं अजूनही तेच प्रतिष्ठित क्रिकेट आपण पाहतोय आणि तीच प्रतिष्ठा जोपासताना आता आयुष पाटील मैदानाच्या आतमध्ये श्री साई दत्त नवघर या संघाकडून रनचेसमध्ये आपलं योगदान देत आहेत. थांबून खेळलेत, ऑन साईडला पुल केलं, एलिव्हेशन आहे, पावर प्ले आहे, त्याचमुळे बॉल जातोय
मिड विकेटला डिक्लेरेशन झोनमध्ये मिळतात या 2 धावा. 2 धावाची मदत धावफलकाला मिळतील. प्रफुल्ल पाटील नॉनस्टॉप काम करत आहेत. सचिन मात्र आपण सुद्धा प्रफुल्ल पाटील यांना सहकार्य करणं हे आवश्यक होऊन बसलेलं आहे. खरं तर मीराबाई तर महानगरपालिकेत मला असं वाटतं की 22 वर्षांपासून प्रफुल्ल पाटील कार्यरत आहेत. 17 वर्षांपासून कार्यरत आहेत. ओ बॅटची रुबी कट आणि प्लेड ऑन. फलंदाज आयुषचा खेळ संपला. धक्का बसतो पहिला श्री साई दत्त नवघर. तर आयुषचा खेळ संपलेला आहे आणि आयुषला परतावं लागते. अपेक्षा आयुषकडून प्रचंड होती. एका रनचेसमध्ये त्यांनी देखील योगदान द्यायची गरज होती, पण मात्र मागणी तसा पुरवठा करू शकले नाही आणि त्याचमुळे पहिला धक्का बसलेला आहे. प्लेड ऑन झालेत आणि आता आयुष्य जागेवर पाहूया नेमका कुठला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. मला असं वाटतं चाळघरचे जास्तीत जास्त खेळाडू या संघात मला दिसत आहेत. प्रामुख्याने पाहिलं जवळपास सर्वच मला चाळघरचेच खेळाडू दिसतात या श्री साई दत्त नवघर या संघामध्ये. म्हणून मी एकूण एक आकलन करतो पेव्हलियन बॉक्समध्ये नेमकं कोण कोण बाहेर येते. सर्व चेहरे तेच आहेत. चाळघरचेच सर्व चेहरे आहेत. तर आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वरुण पोचत आहेत. वरुण यांनी क्रिकेटची प्रचंड सेवा केलेली आहे. त्याचमुळे जिकडे जिकडे जितू पॅकर्स नवघर हा संघ जातो त्या त्या ठिकाणी तुम्हाला वरुण पाहायला मिळतात. पण आता मैदानाच्या आतमध्ये जाण्याची त्यांना संधी मिळालेली आहे. तपश्चर्या त्यांची यशस्वी झालेली आहे आणि पाहूया आता वरुण आपल्या संघासाठी तो खेळ देत आहेत का जो लपून बसला होता इतक्या वर्षांपासून. आणि आता तो खेळ बाहेर काढावा लागेल. वरुणला संधी मिळाली तर त्या संधीचा फायदा उचलावा लागेल. माध्यम योग्य आहे. आपलाच परिसर आहे आणि आपल्याच परिसरामध्ये भाव खाण्याची संधी आता वरुणला मिळालेली आहे. आयुष्य जागेवर वरुण पोचत आहेत आणि धावसंख्येचा वेग मंदावलेला आहे. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपला आणि 4 चेंडूमध्ये फक्त 6 धावाच बनवता आलेले आहेत आणि आयुष्यचं बाद होणं थोडंसं चिंताजनक आहे श्री साई दत्त नवघर या संघासाठी. आणि केतनने त्यांचा अप्रोच बाळगलाय. विकेट टेकर ते ठरलेले आहेत. पंचांच्या डावीकडून ते स्टार्ट घेत आहेत. छोटा रनअप आहे पण कटर्स खूप चांगले आहेत केतन वैतीकडे. अराउंड द विकेट संधी मिळाली. उलटा खेळलेत. फरक नाही परत लॉजिकचा. खेळ माझा मॅजिकचा. वरुणच्या बॅटमधून चौकार. थर्ड मॅन क्लिअर. 4 धावा. उलटा स्ट्रोक खेळला. खरं तर लेग कटर होता उजव्याच्या बॅटर्ससाठी आणि त्याचमुळे आयडियली ती संधी मिळाली फलंदाज वरुणला. आणि वरुणसाठी मला असं वाटतं बक्षीस आलेलं आहे. तर वरुणचे मामा अमोल पाटील यांच्याकडून एक बक्षीस आलंय. अमोल पाटील यांच्याकडून वरुणच्या प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं बक्षीस जारी झालेलं आहे. तर वरुणसाठी ते बक्षीस आहे. अमोल पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं बक्षीस वरुणसाठी जाहीर झालेलं आहे. दरम्यान आता हात चौकार आलेला आहे. तर या 4 धावांच्या मदतीनं ते वाटून घेऊ. धावसंख्येची वाढ होऊन पोचते. आता 10 जिंकण्यासाठी अजूनही 40ची गरज आहे. बॉल्स डिलिव्हर्ड झालेत आतापर्यंत या षटकातले 5. तर नवीन बॉलच प्रोव्हाइड करण्यात येईल कारण पहिले षटक आहे. नवीन बॉलच प्रोव्हाइड करण्यात येईल. आणि आता अजून बक्षीस वाढते वरुणसाठी. चला रो हाऊस तर्फे एक बक्षीस आलेलं आहे वरुण कडून. जर 2 षटकार लगातार आले तर 1500 रुपयाचं बक्षीस रो हाऊस खारेगाव च्या वतीनं वरुणसाठी आणि 200 रुपयाचं बक्षीस अमोल पाटील यांच्याकडून दिलं जाणार आहे. तर यस आपण व्यासपीठावर पाहतोय साने गुरुजी चषकाचे प्रणेते व्यासपीठावर उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय. बक्षीस आहे
शेवटचा बॉल बाकी या पहिल्या षटकातला. पुन्हा एकदा उलटा खेळण्याचा प्रयत्न. SM फिटनेस म्हणते आपलं मनपूर्वक स्वागत आहे. येस, पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि नितीनजी वारे, प्रवीणजी वारे, सोहेलजी खेडेकर आणि बंड्याजी मसूरकर, या आपलं मनपूर्वक स्वागत आहे. कालची रात्र त्यांनी राजावळीमध्ये घालवली आणि आजची सकाळ आता ते खारीगावमध्ये घालवत आहेत. हा तर सेकंड ओव्हर स्टार्ट होते आणि सेकंड ओव्हरची सुरुवात करण्यासाठी बॉलिंग ट्रॅक बॉलर येत आहेत. कौशल येत आहेत व्यासपीठावर. डॅशिंग पर्सनॅलिटी सन्मान्य शुभमजी म्हात्रे, सन्मान्य दर्पणजी आहेत आणि साने गुरुजी चषकाचे ते प्रणेत आहेत. आणि आज आवर्जून वेळेत वेळ काढून शुभमजी आपण आलात, मनपूर्वक आपलं स्वागत आहे. नितीनजी वारे व्यासपीठावर उपस्थित आहेत. NP स्पोर्ट्सचे ते मालक आहेत आणि ते NP स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा संस्थापक सन्माननीय पांडुरंग वारे तुम्हाला पाहायला मिळतात स्क्रीनवर. ग्लान्स करायचा आहे पण तो प्रॉपर अप्रोच नाही आहे आणि म्हणूनच ही एक धाव मिळते. धावसंख्या पोचते 11 धावा. 11 रन्स ऑन बोर्ड. 11 रन्स जिंकण्यासाठी अजूनही 49 धावांची गरज आहे. जीवचंद्र ही क्रीडा नगरी नेहमीच चांगल्या क्रिकेटसाठी ओळखली जाते आणि त्यातले उत्तम आयोजक व्यासपीठावर शुभमजी म्हात्रे आपण पाहतोय. SM फिटनेसचे ते मालक आहेत, तसेच साने गुरुजी चषकाचे प्रणेते, तसेच मीराबाईंदर बिग बॅशचे प्रणेते तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत, व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत नितीनजी वारे. तर स्पर्धा असली तर मग खेळाडूंना तो एक स्कोप मिळतो आणि म्हणूनच 2 उत्तम दर्जाचे आयोजक व्यासपीठावर उपस्थित आहेत. नो रिव्ह्यू, नो रिव्ह्यू, नो रिव्ह्यू. ऑन फील्ड डिसिजन फक्त मान्य असेल, रिव्ह्यू नाही आहे. फक्त ऑनफील्ड डिसिजन जे असेल ते मला मान्य करावं लागेल. ती सकाळी सूचना दिली होती कारण आम्हाला तशी माहिती मिळालेली आहे. आपण व्यासपीठावर सन्मान घेऊया. सन्माननीय शुभमजी म्हात्रे आपण यायचंय. आपला सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. SM फिटनेसचे ते मालक आहेत, तसेच साने गुरुजी चषकाचे ते आयोजक आहेत. आपलं व्यासपीठावर विशेष सन्मान. आणि मला असं वाटतं खेळता खेळता दुखापत झाले. क्रिकेटच्या खेळामध्ये या दुखापती होतच राहतात, पण तरी देखील आम्ही माघार घेतले तर मग क्रिकेटपटू कसले. त्याच्यामुळे आता शुभम लवकरच रिकवर करतील आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. या तेजस्वी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्माननीय शुभमजी म्हात्रे यांचा व्यासपीठावर सन्मान पाहणार आहोत. आगरी कोळ्यांची शान. सर या, आपला विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. ही ट्रॉफी आणि ही आगरी कोळ्यांची शान टोपी परिधान करून हा सन्मान हा स्वीकारायचा आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आहे शुभमजी. असंच खेळत राहा आणि इतरांना खेळवत राहा, आनंदी राहा आणि इतरांना आनंद देत राहा. आपलं मनपूर्वक स्वागत. चला, नंतर नितीनजी वारे यांचा सन्मान देखील व्यासपीठावर आपण करणार आहोत. वडिलांचा सन्मान झालेला आहे आणि आता सुपुत्राचा सन्मान आपण करूया. प्रवीणजी वारे आपण सुद्धा या. दादा या ना, आपला देखील सन्मान येते. या तसं चौघांनी एकत्र या. चला, मीराबाईंदर बिग बॅचची टीम आहे. सोहेल खेडेकर आणि बंड्या मसूरकर या. या चौघांनी या आणि हा सन्मान स्वीकारायचा आहे. तर नितीनजी वारे आताच प्रयागराजला जाऊन आलेले आहेत. म्हणजे या वर्षीचं जे मीराबाईंदर बिग बॅचचं पर्व आहे ते अजून काहीतरी वेगळ्या स्वरूपात तुम्हाला पाहायला मिळेल. तर हा सन्मान मोठ्या मनाने स्वीकारायचा आहे. येस, चला एकदा चेक करूया आयोजकांच्या सूचनेनुसार. चला, हा सन्मान आपण पाहतोय प्रिन्स मूवीज. धन्यवाद नितीनजी, धन्यवाद प्रवीणजी, धन्यवाद बंड्याजी आणि धन्यवाद सोहेलजी.
चला ऑनफिल्ड डिसिजन असेल तो मला मान्यच करावा लागेल, जोही असेल म्हणजे तुम्हाला तो मान्य करावाच लागेल अशीच सूचना संघटनेची आलेली आहे. म्हणजे संघटना तुमची जी आहे त्या संघटनेमध्ये जे नियम आहेत तर ऑनफिल्ड डिसिजन जे होतं काय होतं व्हाईट बॉल. संतोष तुमचं डिसिजन काय होतं आता व्हाईट बॉल. चला एक धाव मोजलं जाईल कारण तशी सूचना आम्ही सकाळीच दिली होती. ऑन फील्ड डिसिजन इज फायनल डिसिजन, यू हॅव टू एक्सेप्ट इट. तर वरुण स्ट्रायकर एंडला आहेत आणि धावसंख्येकडे आपण जाऊया. धावसंख्या पोहोचते 12 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजून 38 धावांची गरज आहे. 38 रन्स स्टील रिक्वायर्ड टू विन. बॉलर तयार, ओव्हर द विकेट. ओ स्वीप करण्याचा प्रयत्न होता जरूर पण व्यवस्थित बॉडीला लीन करू शकले नाही हा स्ट्रोक खेळताना. दरम्यान संपर्क बॅटचा आहे की बॉडीचा आहे आपण पंचांकडे लक्ष गेलं. यस, लेग बायची एक धाव मिळते आणि एखाद्याची वाढ होऊन धावसंख्या पोहोचते 13 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 37 धावांची गरज आहे. सामना अटीतटीचा आहे, सामना संघर्षाचा आहे, सामना प्रतिष्ठेचा आहे. त्याचमुळे जिंकायचं आहे आणि त्याचमुळे वेगवेगळे प्रयत्न फलंदाजी करताना वरुण सुद्धा करतायत. पुढचा बॉल ब्लॉक हॉल. लक्षय स्वतःला ब्लॉक करून घेतले, ऑफस्टमच्या बाहेर सरकले होते. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. बघा यानंतर आम्ही आता वेळ नियोजित करणार आहोत. पुढच्या सामन्यापासून 25 मिनिटांमध्ये तुम्हाला एक डाव संपवावा लागेल कारण थोडंसं स्ट्रिक्ट राहावं लागेल कारण अंतिम सामना सुद्धा 5 षटकांचाच झाला पाहिजे हेच नियोजन आहे. त्याचमुळे आता थोडी घाई करावी लागेल. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा उलटा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पण आता बाद होता होता राहिले आणि वरुणला परतावा लागेल असं वाटतंय. वरुण परतीचा प्रवास करतायत. धक्का दुसरा बसतोय श्री साई दत्त नवघर या संघाला. वरुणचा खेळ संपलाय. 2 फलंदाज बाद. धावसंख्या 14 धावा, 2 गडी बाद. थँक्यू. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. जतीन पोहोचतायत मैदानाच्या आतमध्ये. जतीनला खारीगावात तर संधी मिळाली नाही पण जतीनला नवघरमध्ये संधी मिळाली. पण हे जतीन दुसरे आहेत हे नवघरचे जतीन आहेत. आमचे जतीन खारीगावचे डिस्क जॉकी म्हणून ती जबाबदारी सांभाळत आहे. धीरज पाटील यांच्या सोबतीनं श्री स्वामी समर्थ इव्हेंट्स खूप चांगलं काम करते. इव्हेंट मॅनेजमेंट धीरज पाटील यांची आपण सातत्याने पाहतो. चला वेग द्या मित्रांनो. बघा आम्हाला स्ट्रिक्ट राहण्यासाठी प्रवृत्त करू नका नाहीतर मग सर्कलचा नियम आणावा लागेल. धावसंख्या 14 दिला. जिंकण्यासाठी 36ची गरज. पुढचा बॉल पुढे आले. आउटसाइड एज बॉल पोचतोय बॅकवर्ड पॉईंटला. विकेट किपर पोचतील. बॉलवर एक सिंगल कंप्लीट. एखाद्याची होते वाढ. धावसंख्या पोचते आता 15वर. जिंकण्यासाठी 35ची गरज आहे आणि आता शेवटचा एक बॉल बाकी या दुसऱ्या षटकातला. आतापर्यंत घोडबंदर संघाचं वर्चस्व या 2 षटकांवर पाहायला मिळालंय. फलंदाजी करताना वरुणला वगळलं तर मग मोठा स्ट्रोक येत नाहीये नवघर संघाकडून. खेळायचा होता मोठा फटका. बॅटची आउटसाइड एज बॉल एक्स्ट्रा कव्हरला सर्कलच्या आतमध्ये. थ्रो बॉलिंग एंडला बॅकअप आहे त्याचमुळे नुकसान तितकं होणार नाही. रिस्क घ्यावी लागेल कारण रिस्क घेतली तरच कुठेतरी तो फायदा होऊ शकतोय. तर 2 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 16 दिला. जिंकण्यासाठी आवश्यकता अजूनही 34ची आणि बॉल शिल्लक आहेत 18. चला एकत्र येऊ नका प्लीज. एकत्र येऊ नका. ड्रिंक्स ब्रेकमध्ये तुम्हाला एकत्र येण्याची मुभा मिळेल पण त्या व्यतिरिक्त एकत्र येऊ नका. बॉलरला लगेच पाठवून द्या. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धावांची गरज टीम नवघर. टॉस झालाय ना. मीरा आणि मुर्धा संघाचा टॉस झालेला आहे. दोन्ही संघांनी तयारीत राहायचंय. मुर्धा संघाचं क्षेत्ररक्षण आहे आणि मीरा संघाची बॅटिंग आहे. चला तयारीत राहायचंय कारण यानंतर आपण कुठलाच अवकाश न देता मॅच ऑन करणार आहोत. चला मॅच ऑन ठेवा प्लीज मित्रांनो. बघा मग समालोचन सोडून आम्हाला हेच तुम्हाला सारखा मेसेज करावा लागेल. सन्माननीय शुभमजी म्हात्रे यांच्या वतीनं ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आर्थिक सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. आपलं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. जुचंद्र नगरीचं
हे आभूषण आहे. SM फिटनेसच्या माध्यमातून कित्येक तरुणांना फिटनेसचे धडे शुभमजी म्हात्रे देत आहेत आणि त्यांच्या सोबतीनं दर्पण म्हात्रे एक चांगलं क्रिकेट खेळत आहेत. सध्या आज दर्पणला सुट्टी आहे वाटतं, नाही तर आज कुठल्या ना कुठल्या मैदानावर दर्पण बिझी असते, पण आज त्यांना रेस्ट आहे आणि म्हणून ते तुम्हाला व्यासपीठावर पाहायला मिळतं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे, वेलकम. तर गुरुकुल स्कूलचं ते बक्षीस आहे, लगातार 3 विकेट्स, लगातार 3 षटकार, 5,001 रुपयांचं, आणि ते चालूच आहे, पूर्ण दिवसभर आहे. संधी आहे, पाहूया आता संधीचा लाभ घेता येईल का, कुठल्या फलंदाजाला, कुठल्या गोलंदाजाला. मॅच ऑन करा प्लीज, घोडबंदर. खूप जास्त वेळ चाललाय, खूप जास्त, प्लीज प्लीज बघा, वेळ मग उरणार नाही आपल्यासाठी. अंतिम सामना कमी षटकांचा खेळवावा लागेल, त्याचमुळे प्लीज आपण थोडीशी घाई करा. बॉलिंग ट्रॅक बॉलर येत आहेत, धर्मेंद्र येत आहेत आणि स्ट्रायकर एंडला जतीन यांना आपण पाहतोय. जिंकण्यासाठी 34चं लक्ष ठेवलेलं आहे. देवेंद्र प्लीज, जास्त वेळ नाही आपल्याकडे. देवेंद्र प्लीज प्लीज, जास्त वेळ नाही आहे. मैदान इतकंही वेगळं नाही आहे, सपाट आहे आणि सर्व क्षेत्ररक्षक चांगलंच काम करतायत. फक्त पोझिशन बदला, पण तो पोझिशन बदलताना जास्त वेळ घेऊ नका प्लीज. बॉलिंग ट्रॅकवर आता धर्मेंद्र सज्ज होता, छोटा रनअप आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाज जतीन आहेत. लक्ष मोठं आहे, पण तुमचे प्रयत्न तितकेच मोठे असायला हवेत. फुटवर्क पाहिजे, फुटवर्क पाहिजे. ताकद लावली होती हा स्ट्रोक खेळताना, बॅट स्विंग होती, बॅट खांद्याच्या मागे घेऊन गेले. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता अगेन्स्ट द टर्न, पण प्रयत्न फसलेला आहे. डॉट बॉल येतोय. सुरुवात या षटकाची धर्मेंद्र डॉट बॉलने करतोय. 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. धर्मेंद्र रनअप चुकला, चुकीचं पाऊल उचलण्याऐवजी कधीही माघार घेतलेली चालते आणि म्हणूनच त्यांनी माघार घेतली. पुढचा बॉल धर्मेंद्रचा, शॉर्ट ऑफ लाईन बॉल होता, ऑन साइडला पुल आणि बॉलला केलंय गुल. डीप मिड विकेट, सीमारेषा पार. फलंदाजाने उचलली जबाबदारी. जतीन खेळतोय स्ट्रोक, लय भारी षटकार. हे मान्य करतो, पण तुम्ही जर शॉर्ट ऑफ लाईन बॉल टाकाल तर मग स्कोप तर जतीनला मिळतोच आहे आणि अगेन्स्ट टर्न खेळताना त्यांनी ताकद लावली यावेळेस आणि कनेक्शन बॅटने बॉलचं उत्तम झालं. षटकार खेचलाय. आता फुलटॉस, पण फुलटॉस कॅन बी डेंजरस आणि वाईड ऑफ डीप मिड विकेटला सागरला झेल पूर्ण करताना आपण पाहिलं आणि जतीनचा कॅमिओ संपला. षटकार खेचून ते आता पॅव्हलियन बॉक्सच्या दिशेने होत आहेत परत. तिसरा धक्का बसतोय श्री साई दत्त नवघर या संघाला. मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. आता जयदीप पोहोचतायत. काय खेळला होता जतीनने फटका या अगोदरचा आणि आता फुल टॉस मिळाला होता, पण फुल टॉस कधी कधी धोकादायक ठरतो आणि तेच पाहायला मिळालं आणि त्याचमुळे वाईड ऑफ डीप मिड विकेट काऊ कॉर्नरला झेल देऊन जतीनचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 22 झाले. जिंकण्यासाठी 28 धावांची अजूनही गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 15 चेंडू आणि 28 धावांची गरज. जयदीपने बॉल जास्त एलिव्हेट केलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. जजमेंट अगदी चुकीचं जजमेंट. म्हणजे इतक्या दूर तुम्ही राहू शकत नाही बॉलपासून आणि खूप कॅज्युअल राहिले. कदाचित बॉल त्यांना साईड झाला नसावा. क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळत आहेत एक्स्ट्रा कव्हरला. यांचं कौशल्य तितकं दिसलं नाही हा झेल टिपताना आणि त्याचमुळे आता संधी मिळालेली आहे फलंदाज जयदीपला संधी देणं महागात पडू शकतं आणि पाहूया आता कॅच ड्रॉप झाल्यानंतर जयदीप तो खेळ देईल का आपल्या संघासाठी, ज्यासाठी त्याला प्रमोट करण्यात आलेलं आहे. धावसंख्या पोहोचते 23 वर. अजूनही 27 धावांची गरज जिंकण्यासाठी. धर्मेंद्रचं षटक आतापर्यंत चांगलं राहिलंय. लॉंग वे शफल, क्रीज बॉक्स सोडला आणि वाईड लाईन पर्यंत पोहोचले हा स्ट्रोक खेळताना
आणि बॉलचा वेग यावेळेस वाढवला होता धर्मेंद्रने आणि त्याचमुळे सफल होऊनही सफल होऊ शकले नाही आहेत फलंदाज अक्षय. पहिल्या क्रमांकावर अक्षय आले होते. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकातला. धावसंख्येला वेसण घालण्याचं काम केलंय. बॉलला हुक करायचा होता. बॉल वेगानं फाईनला क्लिअर करतोय. तिसऱ्या षटकाचा शेवट चौकाराने होतोय. दमदार स्ट्रोक फलंदाज अक्षय खेळतोय. 3 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 27. जिंकण्यासाठी आता 12 चेंडू 23 ची गरज. 12 चेंडू 23 धावा जिंकण्यासाठी. तर 3 षटकं संपलेली आहेत. जय मल्हार स्पोर्ट्स हा संघ जिंकलेला आहे आणि त्यामध्ये आमचे काही सदस्य आहेत. त्यांना खेळायचं आहे पण त्यांना खेळता येईल का हा प्रश्न माझ्या मनात आहे. ज्यामध्ये ड्रिंक्स ट्रॉली आतमध्ये घेऊन जाणारे दीपक पुजारी आहेत. आमचे मंगल शर्मा आहेत. हे सुद्धा खेळण्यासाठी इच्छुक आहेत. नियोजन लावू तुमचं सुद्धा. मंगज बालंड आहेत, माफ करा. लकी आहेत त्या ठिकाणी जय मल्हार खारेगावचे सदस्य. अजून कोण आहेत जे खेळण्यासाठी इच्छुक आहेत? नाही, ओम तर आगरी खेळू शकतील. अरे हा चला मॅच ऑन ठेवा. चला. आणि सचिन म्हात्रे यांना खेळायचं मला असं ऐकायला आलंय. सचिन म्हात्रे का खेळू शकत नाही? म्हणजे काय अट, कुठली ती अट पार करू शकत नाही का सचिन म्हात्रे? ते आगरी कोळी आहेत, त्यांचं वय सुद्धा जुळते, ते युवा आहेत. मग त्यांना डायरेक्ट मास्टर्समध्ये तुम्ही खेळवणार का हा प्रश्न आता ऑडियन्स विचारते. की डायरेक्ट सचिन म्हात्रे मास्टर्स क्रिकेट खेळतील का? युवामध्ये त्यांना खेळायची इच्छा प्रचंड आहे. कुशाल शशिकांत भोईर, आपण देखील नियोजन सचिन म्हात्रे यांचं लावू शकता. चला, ड्रिंक्स ब्रेक चालू आहे, त्याचमुळे थोड्या गमती जमतीच्या गोष्टी तर आहेत, पण आता सामना पुन्हा एकदा चालू होतोय. रनचेस चालू आहे. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. चला मॅच ऑन ठेवा, थांबू नका प्लीज, कारण मला असं वाटतं यानंतर ड्रिंक्स ब्रेक सुद्धा बंद करावा लागेल. प्रफुल, खरं वेळ नाही आपल्याकडे. त्याचमुळे जेव्हा तुम्हाला पाणी लागेल तुम्ही मागू शकता. पंचांच्या परवानगीने तुम्हाला पाणी प्रोव्हाइड केलं जाईल, पण ड्रिंक्ससाठी आता मला असं वाटतं वेळ नाही आहे. तर बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होते. 4थ्या षटकासाठी कौशल ज्यांनी कॅच ड्रॉप केला होता त्यांना आता संधी मिळते आणि जयदीपचाच कॅच ड्रॉप केला होता. अरे वा. आणि यावेळेस गोलंदाज देखील आपल्याला कौशल्यपणाला लावतोय. फुलटॉस बॉल फ्लिक ऑफ द रेस्ट. बॉल जाईल स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक पोचण्याचा प्रयत्न करतो. एक सिंगल होते कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केले जातील का? करायचे आहेत, कारण फील्ड मिस्टेक झाली होती, पण अजूनही ती घाई गडबड करण्याचा इरादा जयदीपचा नाहीये. अक्षयला स्ट्राईक हवी आहे, त्याचमुळे ती घाई त्यांनी केली नाही. जिंकण्यासाठी तर 11 चेंडू 22 धावांची गरज आहे. आजचे सामने रंगतदार होत आहेत, एकतर्फी जात नाही सामना, आणि हीच तर आवश्यकता आहे प्रेक्षकांची. प्रेक्षक मोठ्या संख्येनं या मैदानात का आले तर चांगलं क्रिकेट पाहण्यासाठी आणि त्यांना ते चांगलं क्रिकेट दाखवण्यासाठी. हे दोन्ही संघ सज्ज झालेत. 11 चेंडू 22 ची गरज. फुलटॉस स्वीप करण्याचा प्रयत्न फसला. तिन्ही स्टंप्स मोकळ्या ठेवल्या आणि त्याचमुळे कौशलने आपलं कौशल्य पणाला लावलं आणि अक्षयला परतीचा प्रवास करावा लागतोय. मोठा धक्का बसतोय श्री साई दत्त नवघरला. अक्षय बॅक टू डगआउट.
थँक्यू. हो, विथ इज हा स्ट्रोक खेळलाय आणि बॉल लॉंग ऑनला पोहोचतोय. डबल कंप्लीट केली जाईल का? थ्रो बॉलिंग एंडला आहे. जयदीप डेंजर एंडला होता आणि या 2 धावा पूर्ण केल्यात. आणि मला असं वाटतं मागचं गाणं आता वाजलंय. नितीन वारे यांच्यावरचं आता वर्गणी वाढेल असं आम्हाला वाटते. अपेक्षा तीच असते. ज्यांनी आम्हाला मॅन ऑफ द मॅचच्या टी शर्ट प्रोव्हाइड केलेल्या आहेत, अंपायरच्या टी शर्ट प्रोव्हाइड केलेल्या आहेत आणि थेट प्रक्षेपण सुद्धा त्यांच्या पद्धतीने आम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल असंच. राहुल माहिती लिहून घ्या. नितीन वारे थेट प्रक्षेपण सुद्धा पुरस्कृत करतील. दिलंय का? ओ फोर्स मैदानाच्या आतमध्ये चालू आहे तोडफोड. मला नाही पटत तडजोड. लगातार दुसरा खेचलाय. दमदार षटकार, सिक्सर. षटकारच आवडत आहे. 2 षटकार त्यांच्या बॅट मधून मिळाले. धावसंख्या 42 झाले आणि जिंकण्यासाठी आता 8 धावांची गरज आहे. फक्त 8 धावांची गरज आहे आणि पाहूया आता त्या 8 धावा पूर्ण केल्या जातील का. कौशलवरचं दडपण वाढते, पण दडपण जेव्हा वाढते अशा वेळेला स्वतःला सांगायचंय की मला संघामध्ये का निवडलं गेलंय, माझ्यामध्ये काहीतरी आहे म्हणूनच मला निवडलं गेलेलं आहे. त्याचमुळे आता कौशलला तो खेळ द्यावाच लागेल. आतापर्यंत चेंडू संपलेत या षटकातले 5. 7 चेंडू 8ची गरज. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे, पण हा पुढचा बॉल महत्वाचा आहे जो हाताळायचा घोडबंदर संघातील गोलंदाज कौशलला आपल्या संघाच्या बाजूने. आणि पाहूया हा पुढचा बॉल डॉट येतोय, पुढच्या बॉलवर विकेट येते की पुढच्या बॉलवर सामन्याचा निकालच नवघर संघाच्या बाजूने जातोय. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. दुपारच्या या उष्ण वातावरणामध्ये गरमागरम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मीरा संघ सुद्धा चार्ज होतोय. मीरा संघ तयारीत होतोय. पुढचा सामना आपण पाहणार आहोत मुर्दा वर्सेस मीरा. तर 7 चेंडू आणि 8 धावांची गरज. मॅच ऑन आहे. कौशल बॉलिंग ट्रॅकवर कल्पेशसाठी. हो, यावे संधी आहे, संधी आहे, संधी आहे लॉंग ऑफला आणि कॅच कंप्लीट. कल्पेचा खेळ संपला. मॅच शेवटच्या षटकावर 6 चेंडू 8 धावांची गरज. कंपल्सरी चेस. लागते आणि आता सामना शेवटच्या षटकावर पोहोचतोय. 6 चेंडू 8 धावांची गरज आहे. मॅच इज स्टील ऑन फॉर बोथ साइड्स. आणि पाहूया आता सामना नेमकं घेऊन कोण जाते. अगदी किनाऱ्यावर येऊन बुडतोय कोण, शेवटच्या टप्प्यावर सामना जिंकतोय कोण, शेवटच्या टप्प्यावर सामना हरतोय कोण, स्पर्धेला रामराम ठोकतोय कोण, या विविध प्रश्नांची उत्तरं आपण शोधतोय. आणि आता शेवटच्या षटकावर घोडबंदर गावांचं प्रस्थ टिकवण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत मनीष वैती, जे आमचे स्कोरर सुद्धा आहेत. ते नाही आहेत, पण मनीष वैती मैदानाच्या आतमध्ये बॉलर तुम्हाला पाहायला मिळत आहे जे प्रस्थ टिकवतील घोडबंदर गावाचं. पण एका बाजूला स्ट्रायकर एंडला फलंदाज आहे जयदीप आणि नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत मयुरेश, म्हणजे त्यांना सनी या नावाने ओळखलं जातं. तर 6 चेंडू आणि 8 धावांची गरज. सामना शेवटच्या षटकावर पोहोचलेला आहे. प्रेक्षकांची मनोकामना पूर्ण होते. आणि आता पाहूया या शेवटच्या षटकावर आपली वचक कुठला संघ ठेवतोय. मॅच ऑन. पंचांच्या उजवीकडून बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होतोय मनीष वैती, स्ट्रायकर एंडला जयदीप. 6 चेंडू 8ची गरज. सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर. ड्राईव्ह केलंय, परफेक्ट कव्हर ड्राईव्ह. बॉल जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये. या 2 धावा खूप महत्वाच्या असतील जयदीपसाठी. जयदीपचा झेल सुटला होता आणि त्याचमुळे आता पाहूया त्या सुटलेल्या झेल नंतर त्याचा खेळ आपल्या संघाच्या विजयासाठी सोपा करतोय का.
5 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. 5 बॉल्स अँड 6 रन्स रिक्वायर्ड टू विन. कंपल्सरी चेस आहे, त्याचमुळे या 6 धाबा पूर्ण कराव्याच लागतील श्री साई दत्त नवघर या संघाला. बॉलिंग ट्रॅकवर मनीष वैद्य अराउंड विकेट. फुल टॉस बॉल, तितकं प्रॉमिसिंग कनेक्शन होत नाही. बॉल पोचतोय मिडॉनला, क्षेत्ररक्षक पोचतील 2, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाते. एक एक पाऊल महत्त्वाचं आहे आणि त्याचमुळे प्रयत्नांची शिडी तुम्हाला 100% यशस्वी करू शकते. फक्त प्रत्येक पाऊल योग्य त्या पायरीवर पडायला पाहिजे आणि म्हणूनच आता रिस्क घेण्याची इच्छा फलंदाजींची नाही आहे. एक धाव पूर्ण केली जाते, धावसंख्या पोचते 45 वर. जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 5 धावांची गरज. 4 बॉल 5 रन्स रिक्वायर्ड टू विन. पुढचा बॉल डॉट आला. मनीष वैती घोडबंदर संघातील खेळाडूंना कुठेतरी प्रोत्साहित करून जातील, पण पुढच्या बॉलवर जर मोठा फटका आला तर सामना जिंकतील, सामना जवळपास संपवतील ते म्हणजेच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयुरेश अर्थात सनी. 4 चेंडू जिंकण्यासाठी 5 ची गरज. 45 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट वाढतोय. ट्विस्ट हे दोन्ही संघ आणतायत. प्रयत्नांची पराकाष्ठा दिसते. शॉर्ट बॉल स्लाइस केलंय विथ इज ऑन दी टोस. तितका चांगला स्टॉप पाहायला मिळतोय. बॅकवर्ड पॉइंटला एक सिंगल कंप्लीट होते. एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 46 वर. जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. खेळाडूंच्या खांद्यावर जबाबदारीचं ओझं जितकं तुम्ही टाकाल तितके त्यांचे खांदे मजबूत होतात आणि मजबूत खांद्यांची फलंदाजी पाहायला मिळते की मजबूत खांद्यांची गोलंदाजी पाहायला मिळते. येणारे 3 चेंडू या सामन्याचा निकाल ठरवणार आहेत. 3 चेंडू जिंकण्यासाठी 4 ची गरज. पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला फलंदाज जयदीप. बॉलिंग ट्रॅकवर मनीष वैती अराउंड विकेट. 3 चेंडू 4 धावा. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचे बॉलवर पोहोचतात. कलेक्शन व्हायला पाहिजे, झालंय. बॉलिंग एंडला थ्रो कलेक्शन होतंय, पण फलंदाज पोहोचतात. रिले थ्रो होता बॅटिंग एंडला. 2 धाव पूर्ण केल्यात. तिसऱ्या धावासाठी प्रयत्न केले जातील का? ओव्हर थ्रो आहे, प्रयत्न केले जात आहेत, प्रयत्न पूर्ण होत आहेत. लूज क्रिकेट बाय घोडबंदर. अशा वेळेला अशा चुका नकोत आणि या 3 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. आता बॉल शिल्लक आहे 2 आणि आवश्यकता आहे 1 धावेची. स्कोर इज लेवल. 2 चेंडू 1 धावेची गरज. एकाच बॉलवर पूर्णपणे सामन्याचा निकाल हा ठरलेला आहे, पण अजून सामना संपलाय कुठे? कित्येक वेळा अशा लढती आपण पाहतो ज्या ठिकाणी बॉलर्स भाव खाऊन जातात, कारण एका चेंडूवर 6 धावांची गरज असताना सामना सोपा असतो, पण एका चेंडूवर 1 धावाची गरज असताना सामना त्या ठिकाणी होत नाही. यस, षटकार म्हणून सामना जिंकवला तर गुरुकुल स्कूलच्या वतीनं 1,000 रुपयाचं बक्षीस आहे. हा सामना जर षटकार खेचून जिंकवला तर गुरुकुल स्कूलच्या वतीनं 1,000 रुपयांचं बक्षीस आहे. हा सामना जर षटकार खेचून जिंकवला तर गुरुकुल स्कूलच्या वतीनं 1,000 रुपये. 2 चेंडू 1 ची गरज आहे. पुढचा बॉल डॉट आला तर, पुढच्या बॉलवर विकेट आली तर, पुढच्या बॉलवर धाव आली तर वेगवेगळ्या शक्यता आहेत, त्या नाकारता येत नाहीत. क्रिकेटच्या खेळामध्ये अनपेक्षित गोष्टी घडतात. इंटेन्शनली त्यांनी प्रयत्न तसा केलाय. अंपायर तुम्हाला तसं जाणवलं का धाव वाचवण्यासाठी? राहुल, तुमचा संघटनेचा जो नियम आहे त्यावर तुम्ही विचार करा आणि डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा फास्ट.
त्याने इंटेन्शनली तसं ते केलं नाहीये, तो पाठमोरा होता, त्याचमुळे इंटेन्शनली त्यांनी तो अप्रोच दाखवला नाही, त्याचमुळे आता धावा गृहीत धरल्या जातील, कारण तो पाठमोरा होता आणि थ्रो आलाय, स्टंपवर थ्रो होता, नो डाऊट. चला या पुढच्या सामने मला असं वाटतं चारच्या म्हणजे तुमचा 5 ओव्हरचा मेरा संघ, तुम्ही आमच्याकडे असं बघू नका, संभ्रमाच्या नजरेने बघू नका, तुमचा सामना 5 षटकांचा असेल, पण त्यापुढे आम्हाला कदाचित षटकांमध्ये कपात करावी लागेल प्रणित, कारण आपण बघा तुम्हाला फास्ट सांगतोय, सातत्याने मी सूचना देतोय. तर 2 चेंडू 1ची गरज, चला मॅच ऑन. 2 चेंडू 1ची गरज आहे, 2 चेंडू 1ची गरज. बघा या गोष्टी तुम्हाला प्रत्येक वेळी अनुभवायला मिळत नाही, हिरो बनण्याची संधी तुम्हाला एकदाच मिळते. आणि जर आता या 2 चेंडूमध्ये मनीष वैतीने जर 1 धाव वाचवली तर त्याचा चौकात नाव लिहिलं जाईल. 2 चेंडू 1ची गरज आहे, चला 2 चेंडू 1ची गरज, मॅच ऑन करा प्लीज घोडबंदर, आपल्याकडे वेळ नाही आहे, 2:25 मिनिटं झालेली आहेत आणि अजूनही आपण तिसरा सामना खेळवतोय, त्याचमुळे थोडासा जास्तच आपण आरामात चालू असं मला वाटते. तर 2 चेंडू 1 धावेची गरज आहे, 2 चेंडू 1ची गरज. क्षेत्ररक्षण जवळ केलंय, कारण आता एक बॉलचं महत्त्व घोडबंदर संघाला माहिती आहे आणि त्याचमुळे आता पाहूया तेच महत्त्व ओळखताना आता क्षेत्ररक्षण जवळ केलेलं आहे धावा वाचवण्यासाठी. बॉलिंग ट्रॅकवर मनीष वैती आहेत, मनीष वैती यांच्याकडे ती गुणवत्ता आहे, शेवटच्या षटकांवर नेहमीच त्यांची चपळता कामी येते आणि त्याचमुळे तीच चपळता, तेच कौशल्य, तीच गुणवत्ता, तोच दर्जा, तीच धमक, तेच कसब आता मनीष वैतीचं मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी जोपासलं जातंय का ते पाहूया. 2 चेंडू 1ची गरज, हवेत आहे, कॅच आहे, संधी होती पण थोडासा प्रयत्न आणि अंतर कमी पडले आणि त्याचमुळे बॉल जातोय लॉंग ऑफ सीमारेषा पार, चौकार खेचून सामना जिंकलाय तो म्हणजेच श्री साई दत्त नवकरे संघाने. अभिनंदन. चला लगेच मुर्दा संघ आपण ताबा घ्या, मुर्दा संघ फास्ट.